नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारतामध्ये WD पोहोचला असून मैदानी भागावर त्याचा परिणाम होतोय. नवीन WD देखील पुन्हा पुढे सरकण्यास तयार आहे. थोडा हवामानात बदल या ठिकाणी असा दिसतोय की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला बाष्प जमा होऊ लागला आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसामध्ये पुन्हा प्रभाव वाढू शकतो. महाराष्ट्रात देखील थोडी आज आपल्याला रात्रभरात ढगाळ परिस्थिती दिसते. आज महाराष्ट्राच्या दृष्टीने केवळ विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसं दक्षिणी कर्नाटक किंवा तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, नागालँड या राज्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. त्यात पूर्वेकडील काही राज्यांमध्ये म्हणजे बिहार, पश्चिम बंगाल किंवा झारखंडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या अंदाजात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील पावसाचं प्रमाण कमी दाखवून ते जम्मू काश्मीर, लेह लडाख, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये वाढवण्यात आलेलं आहे. मात्र राजस्थान आणि इतर विदर्भासहितली इतर राज्यांमध्ये मात्र पाऊस कायम असणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याचा आहे. आपण जर कालची पावसाची परिस्थिती बघितली, थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालेलं दिसते. खाली कर्नाटकमध्ये पाऊस आहे, तेलंगणात तुरळक पाऊस आहे. या ठिकाणी आपण पाऊस बघतोय. पूर्व भारतात सातत्याने पाऊस बघतोय. GFS मॉडेलचा अंदाज बघितला तर उत्तरेत पाऊस दाखवण्यात आला आहे. त्यानंतर थोडं पूर्व भारतामध्ये 28ला पाऊस दाखवण्यात आला आहे. 29ला पूर्व आणि उत्तर भारतात पावसाचं मोठं प्रमाण आहे. WD 30 तारखेला पुन्हा एकदा प्रभावी होतोय आणि एक ट्रफ दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत 30 तारखेला तयार झाल्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाचं प्रमाण वाढेल. आपण या मॉडेलमध्ये बघतो की या आठवड्यामध्ये एक नवीन सिस्टम बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला विकसित होण्याची शक्यता आहे. WD येण्याचं जे सत्र आहे ते या भागाकडून कायम राहणार आहे. आज उद्या विशेष पावसाचा अंदाज GFS मॉडेलने महाराष्ट्रात दिलेला नाही. तर आपण IFS मॉडेलनुसार जर बघितलं तर थोडं पुणे जिल्ह्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगलीमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. आयकॉन मॉडेलने हा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या भागात प्रभाव राहण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्व विदर्भातही थोडा प्रभाव या पावसाचा दाखवण्यात आला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना 15 दिवसाचा किंवा दीर्घावधीचा अंदाज हवा आहे, परंतु शेतकऱ्यांना 48 तासाच्या अंदाजात ते समाधानी नाही आहेत, कारण त्यांना दीर्घावधीचा अंदाज बघण्याची सवय झाली आहे. म्हणून आपण एक पेड ग्रुप सुरू केलेला आहे. एक नॉमिनल अमाऊंट आहे आणि ती पे करून तुम्हाला खाजगी स्वरूपात तो अंदाज आम्ही देतो आहोत. कारण नाविलाजाच तो आम्हाला डबल व्हिडिओ बनवून तो अंदाज द्यावा लागतोय. तर ज्यांना कोणाला गरज असेल त्यांनीच तो अंदाज घ्यावा. सर्वांना त्या संदर्भात कोणताही आमचा आग्रह नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला 1 मेपासून पुढे मात्र सातत्याने नियमित जे आपले रेग्युलर अंदाज होते त्याच पद्धतीचे अंदाज मिळणार आहेत. म्हणजे आपल्याला हा प्रश्न फक्त 1 जानेवारी ते 30 एप्रिल असाच राहणार आहे भविष्यामध्ये. आणि त्यामुळं आपल्याला पेड ग्रुपवर मात्र आपल्याला रेग्युलर अंदाज येणार आहेत आणि वन टाईम ती अमाऊंट भरायची आहे. किरकोळ अमाऊंट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला जॉईन व्हावं. आज काही अहिल्यानगर पश्चिम, पुणे पूर्व, साताऱ्याच्या काही भागामध्ये, कोल्हापूरच्या काही भागामध्ये मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. 28 तारखेला विशेष वातावरण नाही आहे. 29 तारखेपासून आपल्याला हवेचा दाब कमी होण्याची शक्यता दिसते महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसेल. सध्या महाराष्ट्रामध्ये पॅटर्न हा आयकॉन मॉडेलचा चालू आहे. आज थोडं दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. विशेष पाऊस आज उद्या होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही. 29लाही विशेष वातावरण नाही, पण 30 तारखेपासून वातावरणात बदल होईल. त्यामुळे दक्ष राहणं आवश्यक आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.